नमस्कार, वेलकम टू माय रेसिपी चॅनल. नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज करणार आहे एका कैरीपासून 2 प्रकारचे चटण्या. तर रेसिपी बघण्यासाठी प्लीज इथं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर सर्वात अगोदर इकडं आपण सर्व साहित्य बघून घेऊयात. मी इकडं घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये जिरे, मीठ, हळद, मिरची आणि इथं घेतलेली आहे कैरी, कांदे, लसूण आणि चॉपर. आणि इकडे घेतलेला आहे मी कैरी हे छान असं मी धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरची आता मी साल काढून घेत आहे. तर बघा मी इकडे साल काढून घेतलेली आहे आणि इकडे मी कैरी आपली छानपैकी मी त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे. आता मी लसूण टाकून घेत आहे. आता हे मी जिरे, मीठ, मिरची, हळद सर्व टाकून घेत आहे या चॉपरमध्ये आणि मी ह्याचं झाकण लावून आता छानपैकी मी बारीक करून घेत आहे ही चटणी. अवघ्या 10 मिनिटामध्ये ही चटणी होते आणि फोडणीची वगैरे काही गरज नाही. असंच खूप छान लागते ही चटणी. भाकरीसोबत, पोळीसोबत खूप छान प्रकारे ही चटणी खूप छान लागते. तर बघा इकडं छान आपली चटणी झालेली आहे. इकडे मी टाकून घेत आहे शेंगदाण्याचं कूट आणि आता छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. तर इकडे आपली चटणी रेडी आहे. रेसिपी आवडल्यास तुम्ही सुद्धा माझ्या रेसिपीला फॉलो करा आणि एकदा तुम्ही करून बघा. तर आता आपण वळूयात दुसऱ्या रेसिपीकडं. तर मी इकडे घेतलेली आहे पत्तागोबी, लसूण, कढीपत्ता आणि कैरी छान असं मी खिसून घेतलेलं आहे आणि इथं आहे कांदा छान असं बारीक करून घेतलेला आहे हे कांदा. तर इकडे हे आपले सर्व साहित्य आहे. आता मी घेत आहे एक पातेलं, त्याच्यामध्ये मी आता हे काढून घेत आहे पत्तागोबी. मी हे सगळं पत्तागोबी काढून घेत आहे. आता मी काढून घेत आहे त्याच्यामध्ये टाकत आहे कांदा, आता टाकत आहे कैरी, आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे लाल मिरची, हळद, मीठ, आता मी हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घेत आहे. तर बघा हे आपलं सगळं मिश्रण मी छान मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि मी इकडं केलेला आहे तडका. इकडं मी घेतलेला आहे तेल, लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि बघा आता हे मी सगळं तडका ह्या चटणीमध्ये टाकून घेतलेला आहे. आता मी छानपैकी आता हे मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा इकडं आपली चटणी रेडी आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. असंच भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.